आपण जे पाणी पितो हे आपण हार्ड पाणी पितो, बरोबर. तर वॉटर एनर्जी पॅडमध्ये जेव्हा तुम्ही बॉटल टाकतात ना, तेव्हा ते पाणी जड पाणी ते हलकं बनवतं. म्हणजे थोडक्यात जे मॉलिक्युल्स असतात ते ब्रेक करतात. म्हणजे जड पाहतात थोडक्यात एक उदाहरण, हा जर मोबाईल मी या बॉटलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला तर जाईल का? नाही जाणार. पण जर मी याचे तुकडे तुकडे केले तर 100% जाईल. तसंच आपण जे पाणी आता त्या बॉटलमधलं पाणी पियालं तर काय ते पोटामध्ये बसतं. आणि हे जर आपण पाणी पितो ते पायाच्या नसामध्ये नखापासून केसांपर्यंत पूर्ण शरीरामध्ये जातं. तर आपल्या नसा आहेत नाजूक, तर त्याच्यामध्ये पाणी जातं. आणि हे पाणी एनर्जेटिक पाणी, जसं आपल्या पाण्याला काय बोलतात जीवनसत्वाचं पाणी बोलतात. पण आपण पितो फक्त स्वच्छ पाणी. तर शरीराला स्वच्छ पाण्याची गरज नाही. शरीराला तुमच्या एनर्जेटिक पाणी, जसं विहिरीचं पाणी, नद्यांचं पाणी, हे एनर्जेटिक पाणी. तर थोडक्यात आपली ही जर बॉटल त्या मॅग्नेटिक वॉटर एनर्जी पॅडमध्ये ठेवली तर ते पाणी एनर्जेटिक बनतं. कसं बनतं, काय बनतं, याचा पण एक डेमो आहे, तो पण मी तुम्हाला नंतर सांगते. त्यानंतर आपल्याकडे असे केसर झोप आहेत, आपल्याकडे केसर झोप आहेत, नीम साबण आहे, हेल्थ केअर टोटल हे प्रोडक्ट्स आहेत. हे पण खूप छान आहेत आणि टोटल आयुर्वेदिकपासून बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये शुद्ध घी, केसर, कापूर याचा वापर केलेला आहे. त्यामुळे स्किनसाठी स्पेशली हा वापरला जातो. त्यानंतर आपल्याकडे सर्वात अतिउत्तम आहे गॅस डिवायझर कधी ऐकलं आहे तुम्ही? गॅस डिवायझर हे असं आहे की आता तुम्हाला माहिती आहे की गॅसचे स्फोट होतात किंवा गॅस लिकेज होतो. उंदराने कधी कट केलं तर आपण सांगू शकत नाही, लहान मुलं बटन हे करतात. तर त्यासाठी गॅस डिवायझर म्हणून येतो, जो तुमच्या सिलेंडरच्या वरती रेग्युलेटर असतो त्याला तुम्ही